नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून आधी 1500 रुपये दिव्यांग बांधवांच्या खात्यात जमा होत होते आणि आता या अनुदानामध्ये वाढ झालेली आहे। त्यामुळे 2500 रुपये सर्व दिव्यांग बांधवांच्या खात्यात आता जमा होतात। पण राज्य शासनाच्या माध्यमातून या पेन्शन योजनेप्रमाणेच अनेक पेन्शन योजना राबवल्या जातात आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तब्बल 16 प्रकारच्या योजनांविषयी माहिती सांगणार आहे। आणि या 16 प्रकारच्या योजना सध्या सन 2025 आणि 2026 या आर्थिक वर्षासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले आहेत आणि या योजनेमार्फत तब्बल 12,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। तर या 12,000 रुपयाची नेमकी योजना काय आहे, यासाठी नियम व अटी काय आहेत आणि ज्या 16 प्रकारच्या योजना आहेत या योजनांमध्ये कोणकोणत्या योजनांचा लाभ तुम्हाला मिळू शकतो, कोणकोणत्या योजनांमध्ये तुम्ही बसतायत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। आणि या 16 योजनांपैकी काही योजना याआधी सुद्धा होत्या, पण मात्र याविषयी तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुम्हाला या योजनांचा लाभ घेता येत नव्हता। पण आता या योजनांविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे आणि या योजनांचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे। आणि या 16 प्रकारच्या योजना राज्यामध्ये राबवल्या जात आहेत आणि या संदर्भात अनेक नगरपालिका महानगरपालिकांच्या माध्यमातून पत्रक जाहीर करण्यात आले आहे आणि या पत्रकाच्या माध्यमातून सूचना दिलेल्या आहेत की राज्यामध्ये जे काही दिव्यांग बांधव आहेत त्या दिव्यांग बांधवांनी त्यांच्या विभागातील कार्यालयामध्ये किंवा जिल्हा परिषद संस्था किंवा महानगरपालिकेमधून या योजनेसंबंधित फॉर्म घेऊन जायचा आहे आणि ठराविक तारखेला तुम्हाला तो फॉर्म आणि ती कागदपत्रे जमा करावी लागतात। आणि या 16 प्रकारच्या योजना राज्यातील प्रत्येक नगरपालिका महानगरपालिकेमध्ये त्यासोबतच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये या योजना राबवल्या जात आहेत। परंतु या योजनेबद्दलची माहिती तुम्हाला नसल्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येत नाही। त्यामुळे मी आता जे 16 प्रकारच्या योजनांची माहिती तुम्हाला सांगणार आहे या सर्व योजनांबद्दल संपूर्ण माहिती समजून घ्या। तर आता मी तुम्हाला एका महानगरपालिकेच्या माध्यमातून जे पत्रक जाहीर करण्यात आलंय ते दाखवतोय। तर या पद्धतीचं पत्रक प्रत्येक नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद आणि प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलंय। तर याबद्दल संपूर्ण माहिती थोडक्यात समजून घेऊयात। तर मित्रांनो, दिव्यांग व्यक्तींसाठी पुढील या कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत। तर यामध्ये पहिली योजना, दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती व अर्थसहाय्य दिलं जातं। त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती व अर्थसहाय्य दिलं जातं। त्यानंतर तिसरी योजना, दिव्यांग व्यक्ती व विद्यार्थी यांना जिल्हास्तर खेळाडूकरिता शिष्यवृत्ती व अर्थसहाय्य दिलं जातं। म्हणजेच दिव्यांग व्यक्ती व दिव्यांग विद्यार्थी जर खेळाडू असेल तर त्यांना शिष्यवृत्ती व अर्थसहाय्य दिलं जातं। त्यानंतर दिव्यांग व्यक्ती व दिव्यांग विद्यार्थ्यांना राज्यस्तर खेळाडूकरिता शिष्यवृत्ती व अर्थसहाय्य दिलं जातं। त्यानंतर दिव्यांग व्यक्ती व विद्यार्थी यांना राष्ट्रीय स्तर खेळाडूकरिता शिष्यवृत्ती व अर्थसहाय्य दिलं जातं। त्यानंतर दिव्यांग व्यक्ती व दिव्यांग विद्यार्थी यांना आंतरराष्ट्रीय स्तर खेळाडूकरिता शिष्यवृत्ती व अर्थसहाय्य दिलं जातं। त्यानंतर 7वी योजना, दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाह करण्याकरिता निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात NEFT, RTGS, ECS सिस्टीमद्वारे जमा केला जातो। त्यानंतर 8वी योजना, यामध्ये जर दिव्यांग व्यक्तींना जर स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर यासाठी दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्याकरिता निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात NEFT, RTGS, ECS सिस्टीमद्वारे जमा केला जातो आणि याची कमाल मर्यादा 12,000 रुपयेपर्यंत असते। म्हणजेच 12,000 रुपयेपर्यंत अर्थसहाय्य दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी दिलं जातं। त्यानंतर 9वी योजना, दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभूत साहित्य खरेदी करण्यासाठी निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात NEFT, RTGS, ECS द्वारे जमा केला जातो आणि याची कमाल मर्यादा 12,000 रुपये असते। म्हणजेच दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभूत साहित्य खरेदी करण्यासाठी कमाल 12,000 रुपये निधी दिला जातो। त्यानंतर 10वी योजना, दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय खर्चाकरिता निधी उपलब्ध करून दिला जातो। तर हा निधी एकूण औषधोपचाराच्या 50% रक्कम किंवा 12,000 यापैकी जे कमी असेल तेवढा निधी दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय खर्चाकरिता दिला जातो। त्यानंतर दिव्यांग बेरोजगारांना भत्ता व अर्थसहाय्य दिलं जातं। त्यानंतर 12वी योजना, दिव्यांग व्यक्तींच्या लग्नासाठी त्यांना अर्थसहाय्य दिलं जातं। त्यानंतर 16 वर्षावरील दिव्यांगांना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य दिलं जातं। त्यानंतर दिव्यांग व्यक्तींच्या बचत गटांना अर्थसहाय्य दिलं जातं। म्हणजेच ज्या दिव्यांग महिला आहेत त्या दिव्यांग महिलांच्या बचत गटांना अर्थसहाय्य दिलं जातं। त्यानंतर कुष्ठरुग्णांना उदरनिर्वाहासाठी अनुदान दिलं जातं। आणि त्यानंतर शेवटची योजना, तर यामध्ये मतिमंद, आत्ममग्न, मेंदूचा पक्षाघात झालेली व्यक्ती व बहुविकलांग व्यक्ती
यांच्याकरिता निरामय आरोग्य विमा योजनेची कार्यवाही केली जाते आणि या संबंधित लाभ त्यांना दिला जातो। तर अशा पद्धतीने राज्यातील दिव्यांग बांधवांना या 16 कल्याणकारी योजनांचा लाभ सध्या दिला जात आहे आणि हे पत्रक ठाणे महानगरपालिका समाज विकास विभाग यांच्या माध्यमातून काढण्यात आलेलं आहे आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींकरिता विविध कल्याणकारी योजनांबाबत जाहीर सूचना काढण्यात आल्या आहेत। तर ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील दिव्यांग व्यक्ती कल्याणकारी योजनेअंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये या योजना राबवण्यात येत आहेत। तर ठाणे महानगरपालिका हद्दीत रहिवासी असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना योजनांचा लाभ घेण्याकरिता खालील योजनेची मुदत दिनांक 7 नोव्हेंबर 2025 ते 21 नोव्हेंबर 2025 पर्यंत असणार आहे आणि ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज उपलब्ध करून ठेवण्यात आलेले आहे। तर ते अर्ज घेऊन त्या अर्जांना भरून पूर्णपणे भरलेले अर्ज दिनांक 7 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत प्रभाग समिती कार्यालयात स्वीकारण्यात येतील आणि या 16 योजनांमधून एका लाभार्थ्याला एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर अशा पद्धतीने हे पत्रक होतं आणि याच पद्धतीचं पत्रक तुमच्या नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदनुसार जाहीर करण्यात आलेलं आहे। तर या संबंधित माहिती तुम्हाला घ्यायची आणि या 16 योजनांपैकी कोणकोणत्या योजनेमध्ये तुम्ही बसत आहात याबद्दलची माहिती तुम्हाला घ्यायची आणि त्या योजनेसाठी अर्ज तुम्हाला लवकरात लवकर करायचा आहे। तर या संबंधित जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगायचे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर लवकर जॉईन करून घ्या। महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।